नमस्कार रसिक मित्र हो. आज आपण अण्णाभाऊ साठे लिखित मंकी ही कथा ऐकणार आहात. सकाळ झाली होती. मुंबईवरची ती गुलाबी सकाळ मनाला खूप आल्हाद देत होती. परंतु मुंड्या भूतासारखा रस्त्यावर बसला होता. त्यानं सकाळी सकाळीच गांजा ओढला होता. पण तो एकटाच तिथे बसला नव्हता. त्याची गांजाडू टोळी त्याच्या सभोवती बसली होती. गांजाची तार चढल्यामुळे त्यांच्या गप्पांना पूर आला होता. मुंड्याचं बोलणं रंगात आलं होतं. तो म्हणत होता, अरे तुम देखते रहो, मैं 4 दिन में रॉकेट पर बैठकर चांद पर जाऊंगा. त्याला आडवीत सादिक म्हणाला, बेट्या मुंडिया, तू चांद पर नहीं जा सकता, मगर पोलीस कस्टडी में जरूर जा सकता है. आणि त्याच वेळी तिथे मंकी आली. ती नुसतीच आली नाही, तर हंसाच्या चालीने चालत आली. या मंकीचं खरं नाव मानकी होतं, परंतु लोक तिला मंकी म्हणू लागले होते. मंकी दिसायला बरी होती. तिची कंबर मुठीच्या मापाची होती आणि छाती रुंद होती. तिच्या राखीव चेहऱ्यावरचे हास्य कधी मावळतच नव्हते. ती तलम पातळ नेसली होती. तशी ती सुखी नव्हती, पण दुःखात ही सुख मानण्याची तिला सवय झाली होती. त्यात बाबू चाकूवाल्यासारखा साक्षात शैतान तिच्या मागे लागला होता. तो तुरुंगात होता तेव्हा मंकी आनंदात होती, पण तो सुटून आल्यापासून ती त्या अपाट झोपडपट्टीत दडत होती. मंकी जवळ येताच मुंड्या चेकाळला. हा मुंड्या जन्मजात पंजाबी शीख, पण त्याला दाढी मिशी मुळीच येत नव्हती. त्यामुळे लोक त्याला मुंड्या म्हणत होते. मंकीला पाहून त्यानं एक दीर्घ निश्वास टाकला आणि म्हणाला, अरे यार, रोशनी चांद से होती है, सितारों से नहीं. मोहब्बत एक से होती है, हजारों से नहीं. आणि ती भुतावळ वा वा सुभानल्लाह असं चिरकली. तशी खाली मान घालून चाललेली मंकी गपकन थांबली. तिनं भुवया चढवून विचारलं, मुंड्या, काय बोललास तू? तसा मुंड्या चपापला, अगं माझ्या आये, मी तुला काय बोलणार? काहीतरी दिल बहलावा करतोय. त्याच्या त्या खुलाशावर मंकी काहीच बोलली नाही. ती पुन्हा आपल्या सुंदर चालीनं पुढे गेली आणि तिची पाठमोरी आकृती पाहून मुंड्यात थुंकला आणि म्हणाला, ही साली काय बाई हाय? ही चिराग नगरातलं एक भूतच हाय. अरे हिची उमर 20 वर्षाची, पण 12 वर्षापासून ही लपडी करत आल्या. अरे जाने दो, मार गोली. राज्य बायकांचं आहे, त्या करतील ते होतं. साल्या कारणाशिवाय बंद होशील. सादिक कडवट आवाजात म्हणाला, बाबा, ही बात आहे. मुंड्यानं दोन्ही कान धरले आणि दोन्ही गालावर चापटी मारून घेतली. तो म्हणाला, साला, आम्ही मूळचं कानफाट. आमचा कुणी पण कान पकडून पोलीस कस्टडीत कोंबायचं आणि आम्ही भत्ता भत्ता करून बोंब ठोकायची. बऱ्याच वेळानं ती भूतांची टोळी पांगली. रात्रीचे 11 वाजले. शेवटी रेडिओवर राष्ट्रगीत झालं आणि मग सर्वत्र सामसूम झाली. आझाद हॉटेल पुढं खाण कामगार आणि वडारी बसले होते. पानवाला काताच्या तांब्यात कात लावायचं दांडकं घालून आवाज करीत होता. गिऱ्हाईकं येत होती. ती पान खाऊन टेक्निकलर पिचकाऱ्या उडवीत जात होती. त्यांची अवस्था रोग आलेल्या कोंबड्यासारखी झाली होती. शेजारीच जाहीर जुगार चालला होता आणि आझाद हॉटेल पुढील नाक्यावर बाबू चाकूवाला आणि घावडा दादू यांचा सामना झाला. बाबूनं आरोळी ठोकली, दादू, आवाज. आणि दादू ओरडला, आवाज. बाबूनं आपला चाकू काढला आणि हिलालल्ला असं म्हणून हवेत उडवून गपकन झेलला आणि पटकन बटन दाबलं. तसं सरकन लखलखीत धारदार पातं बाहेर काढलं आणि दादू गरजला, बाब्या. आणि मग दादूनही आपला चाकू काढला आणि जय भवानी म्हणून हवेत झेलला. वातावरण गंभीर झालं. हॉटेल पुढं बसलेली माणसं घाबरली. काहींनी पळ काढला, काही हॉटेलात गेली, काही बोलली, लेका आता फुटूया. आज नक्की कोणाचं तरी मर्डर होणार. 2 वाघ एकमेकांना बिथरून उभे राहावेत तसा बाबू आणि दादू चाकू घेऊन उभे राहिले होते. कुठेनी कसा घाव घालावा याचा अंदाज घेत होते. मग ते पावित्र्यात नाचू लागले. त्या दोघांच्याही अंगात भूत संचारली होती.
हळूहळू ते निर्माण होत होते. त्यांना रक्ताची तहान लागली होती. त्यावेळी तेथेच अंधारात एक पोलीस उभा होता. त्यालाही केस हवी होती. दादू, मंकी कुठं आहे? कोण? तुझी मंकी? ती माझ्या खिशात आहे. भेंचोद, चाकू चालव, दादू वैतागून म्हणाला. आणि त्याच क्षणी बाबूनं दादूवर झडप घेऊन वार केला. पण दादूनं शिताफीनं बगल देऊन तो वार चुकवला. आपला चाकू चालवला आणि पहिल्याच घावात बाबूचा कोट फाडला. पण त्याच वेळी बाबूनं चढाई करून दादूचा दंड फाडला आणि काही वेळातच दोघेही रक्तबंबाळ झाले. आणि अंधारात लपलेला पोलीस आपली लाठी सावरत धावला. धावता धावता त्याने शिव्यांचा सपाटा चालवला होता. आल्याबरोबर त्याने दादूच्या पाठीत लाठीचा तडाखा दिला. तसा दादूनं अंधारातून पळ काढला. बाबू पोलिसांच्या तावडीतून निसटू शकला नाही. पोलिसानं बाबूला पकडलं आणि त्याचा चाकू रुमालात काढून घेतला आणि बाबूची पॅन्ट मागील बाजूस घट्ट धरून त्याला तो चौकीवर घेऊन निघाला. तशी मंकी पुढं आली आणि म्हणाली, हवालदार, ह्याला तर सोडू नकोसा, जा घेऊन. ह्याचा बंदोबस्त करतो मी, असं म्हणून मागे मागे ओढ घेत असलेल्या बाबूला त्याने एक हिसका दिला. तरीही मागं तोंड फिरवून बाबू ओरडलाच, अगं पण तू होतीस कुठं? मी माझ्या आईच्या झोपड्यात होते, मंकी उत्तरली. त्यावर बाबू म्हणाला, तू आईच्या झोपडीत होतीस? आणि तो हरामखोर दादू म्हणतोय तुझी मंकी माझ्या खिशात आहे. याचा अर्थ काय? बाबू, तू चौकीवर चल, याचा अर्थ तुला मी सांगतो, तो पोलीस म्हणाला. मंकी, त्या दाद्याला सांग, पट्ट्या मारून तयार हो म्हणाव, मी लवकरच परत येईन. यावर पोलीस एक शिवी हासडून म्हणाला, अरे चल, आता तू लवकर येणार नाहीस. आणि बाबू पोलिसांच्या बरोबर चौकीच्या दिशेने चालू लागला. दादूनं आपल्या जखमा बांधल्या आणि आपल्या झोपडीत जाऊन झोपला. रात्रीचा 1 वाजला होता. सर्व रस्ते उदास झाले होते. सर्वत्र भेसूर वातावरण झालं होतं. सर्व चिराग नगर आणि आझाद नगर झोपलं होतं. काही निशाचर जागे होते. दादू निश्चित पडला होता, पण तो जागाच होता. या बाबूनं निष्कारण कबुवत वाढवली याचा तो विचार करीत होता. त्याचवेळी पोलीस अचानक येऊन पकडतील या भीतीनं तो अस्वस्थही झाला होता. तो सावध होता. तोच मंकी त्याच्या झोपडीत शिरली. कोण? मी मंकी आहे. इकडे का आलीस? तुझ्याकडे आले. कशाला? कशाला? होय, आता मी इथंच राहणार. इथंच राहणार? बरं हाय. मग मी कुठं झोपू? कुठंही झोप, तुझी मर्जी. आणि मंकी चटकन दादूच्या खाटेवर कलंडली. धन्यवाद.